संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार नाही. 2 दिवसांनी IPL सुरू होणार आहे आणि त्याच दरम्यान संजू सॅमसनबद्दल अशी बातमी समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. खरंच तो चेन्नईकडून खेळणार की नाही? चला या व्हिडिओमधून पाहूया. नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही चेन्नई सुपर किंग्सचा रोड टू 2026 इव्हेंट पाहिला नसेल तर माझा तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे. का नाही पाहिला? बोला बोला, टेल. IPL सुरू व्हायला आता फक्त काहीच दिवस बाकी आहेत. 2 वीकेंड तुम्ही लोकांचे अगदी कोरडे गेले असतील. पण आता पुढचे 2.5 महिने फुल एंटरटेनमेंट सेट आहे. भारतामध्ये क्रिकेट चालू राहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर लोक अर्थव्यवस्था, महागाई, पेट्रोल या गोष्टींबद्दल विचार करायला लागतात. आणि ते धोकादायक आहे. वर्ल्ड कपनंतर क्रिकेट बंद झालं होतं. तेव्हा मला खरंच देशाच्या अर्थव्यवस्थेची चिंता वाटायला लागली होती. पण आता IPL परत आला आहे. त्यामुळे आता चिंता फक्त एवढी आहे की इतक्या इंजुरी असूनही टीम प्लेइंग 11 कशी बनवणार? जेव्हा चेन्नईने रवींद्र जडेजाच्या बदल्यात संजू सॅमसनला टीममध्ये घेतलं तेव्हा चेन्नईच्या फॅन्सना एवढा धक्का बसला की काहींच्या डोळ्यात पाणी आलं. काही लोक तर म्हणाले, जडेजा गेला म्हणजे घरातला मोठा भाऊ परदेशात गेला. पण क्रिकेटच्या दृष्टीने पाहिलं तर हा खूप मोठा आणि स्मार्ट निर्णय आहे. कारण सध्या संजू सॅमसन हा इंडियन T20 क्रिकेटमधला सर्वात हॉट प्लेअर मानला जातो. त्याच्या येण्याने चेन्नईची बॅटिंग अजून एक्सप्लोसिव्ह झाली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धोनीचा नियरेस्ट रिप्लेसमेंट चेन्नईला मिळाला आहे. आणि हा फक्त क्रिकेट डिसिजन नाही, हा एक मार्केटिंग स्ट्रोक देखील आहे. कारण संजू आला म्हणजे पूर्ण केरळची फॅन फॉलोईंग चेन्नईकडे वळली. CSKने प्लेअर नाही घेतला, त्यांनी पूर्ण स्टेट ट्रान्सफर केलं. चेन्नईची बॉलिंग मागच्या वर्षापेक्षा थोडी बरी आहे, पण एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट नेथन एलिस इंजर्ड होऊन IPLमधून बाहेर गेला आहे. माझ्या मते हा चेन्नईसाठी खूप मोठा नुकसान आहे. कारण IPLमध्ये बॅटिंग सगळ्यांकडे असते. ट्रॉफी नेहमी बॉलिंग जिंकून देते. आता एलिस नाही, जडेजा नाही. म्हणजे चेन्नईची बॉलिंग थोडी अशी दिसते की लग्नात सगळे नातेवाईक आलेत पण जेवण बनवायला कुकच नाही. पॉवर प्लेमध्ये खलील अहमद आणि मॅट हेनरी बॉलिंग करू शकतात. स्पिनमध्ये नूर अहमदवर खूप जास्त जबाबदारी असेल. पण तरीही चेन्नईची बॉलिंग इतर टीमच्या तुलनेत थोडी कमजोर वाटते. चेन्नईने मागच्या वर्षीपासून बॅटिंगमध्ये मोठा बदल केला आहे. डॅडी आर्मीपासून टीम आता यंगस्टर आर्मी झाली आहे. ओपनिंग आयुष मात्रे आणि संजू 3ऱ्या नंबरवर ऋतुराज गायकवाड. 4थ्या डिवाल्ड ब्रेविस. 5व्या शिवम दुबे. नंतर प्रशांत वीर, कार्तिक शर्मा आणि 8व्या नंबरवर महेंद्रसिंह धोनी. ही बॅटिंग लाईनअप एवढी स्ट्रॉंग आहे की सरफराज खानला सुद्धा जागा मिळत नाहीये. मागच्या वर्षी चेन्नईची प्रॉब्लेम होती कोण खेळणार. या वर्षी चेन्नईची प्रॉब्लेम आहे कुणाला बाहेर बसवणार. ही प्रॉब्लेम म्हणजे श्रीमंत माणसाची प्रॉब्लेम. कपडे खूप आहेत पण कोणता घालायचा ते कळत नाही. तर तुमच्या मते काय? या वर्षी चेन्नई प्लेऑफमध्ये जाणार का? आणि ट्रॉफी जिंकून धोनीला ग्रँड फेअरवेल देणार का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.